आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। 6 वर्षीय अल्पवयीन मुलाची राहत्या घराच्या छतावर 22 वर्ष नातेवाईकांनीच गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे मृतकाच्या बहिणीची आरोपी नातेवाईकांनी इमारतीच्या छतावर छेड काढली होती। हे मृत अल्पवयीन 6 वर्षीय भावाने बघितलं आणि त्याची तक्रार आईला करणार असल्याचं सांगितलं। यानंतर नराधम नातेवाईकाने त्याचा गळा आवळून बनाव रचल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलं। ही घटना भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गावातील एका इमारतीमध्ये घडली आहे। या प्रकरणी नारपोली पोलिसांनी तांत्रिक तपास करून 24 तासातच आरोपी नातेवाईकाला बेड्या ठोकल्यात। अमोल चव्हाण उर्फ नानू असे आरोपीचं नाव आहे, तर सुधीर पवार असं हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक मुलगा आई वडील बहीण आणि आरोपी नातेवाईक यांच्यासोबत भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गावातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होता। खळबळजनक बाब म्हणजे आरोपीला मृतकाच्या आई वडिलांनी नातेवाईक असल्याचं आपल्याच घरात आसरा दिला होता। मात्र आरोपी त्यांचा विश्वासघात करून त्यांच्याच 18 वर्षीय मुलीवर वाईट नजर ठेवून होता। त्यातच 21 जुलै रोजी इमारतीच्या छतावर सुधीरचा मृतदेह आढळून आला होता। या घटनेची माहिती नारपोली पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला गेला। नारपोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती। मात्र त्यानंतर सुधीरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रवाना करण्यात आला होता। त्यावेळी सुधीरच्या गळ्यावर व्रण असल्याचे डॉक्टरांनी उत्तरीय तपासणीनंतर पोलिसांना सांगितले। दरम्यान नारपोली पोलिसांनी तात्काळ भादवीच्या कलम 103(1) अन्वये अज्ञातावर गुन्हा दाखल करीत तपासाची चक्र फिरवली। परंतु तोपर्यंत आरोपी नराधम हा फोन बंद करून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे गेला होता। यामुळे त्याच्यावर संशय बळावला होता। दुसरीकडे पोलीस पथकाने आरोपीच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचा शोध सुरू केला। यावेळी आरोपी मूळ गावी गेल्याचं समजलं। त्यानंतर तिथून मित्राच्या मदतीने छत्रपती संभाजीनगर कन्नड येथे गेल्याचं पोलिसांना तांत्रिक विश्लेषणातून निष्पन्न झालं। दरम्यान पोलीस निरीक्षक भरत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आरोपीला कन्नडहून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।